आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, अगं तू कशाला एवढ्या जड बॅगा उचलून आणतेस? अरे कुठे सोड बॅग आहेत मामा, तू पहिल्यांदा चेक करा काय राहिलंय काय नाही. आणि हो, या बॅगेमध्ये सगळे पूजेचं सामान भरलेलं आहे. आता कुठली बॅग राहिली? अंजलीच्या कपड्यांची बॅग राहिली आहे ना. माझी बॅग माझ्या रूम मध्ये आहे. मी नेल पेंट लावले, पण ठीक आहे जाऊ दे, मी जाऊन घेऊन येते. ए नाही नाही नाही, तू थांब, तू नको जाऊस. सई जा, तिची बॅग घेऊन ये. हो. अंजली, हे बघ, नवरी मुलगी आहेस तू, काहीही काम करायचं नाही तू, कळलं? आणि वंस आणि सई आहेत की त्या करतील, त्यांना काय नटायचंय थटायचंय. अगं बाई हो वंस, अहो काय, अंजलीच्या लग्नासाठी निघालो सुद्धा आपण मंगल कार्यालयात, तरी अजून अंजलीचा आत्ते भाऊ काही उगवलेला दिसत नाहीये. अगं बहिणी, खर तर तो लग्नाच्या आधी 4 दिवस येणार होता, पण नेमक्या परीक्षा आल्या बघ. परीक्षा चुकून कसं झाली ना त्याला, म्हणून. असे काय मोठे दिवे लावणारे कोण असतो. आत्ता इथे असतात तर निदान या बॅगा उचलायला मदत तरी झाली असती ना. वरूनच कशाला हवाय मामी तुला? हा, मला सांग ना, मी करते काम. हे बघ, अंजलीची बॅग पण आणली आहे मी. मामा, मला आता असं वाटतं आपण सगळ्या बॅगा आणल्यात ना, तरी पण एकदा मी मोजते. थांब. सई, माझी ज्वेलरीची बॅग घेतलीस ना तू? हो हो हो, घेतली. पॉप्सने खूप विश्वासाने दिली तुझ्याकडे, नीट जपून ठेवती. अगं बाई हो वंस, ती मी मानपानाची बॅग वेगळीच केली होती आणि त्याच्यात नारळ, ते ओटीचं सामान, खोबऱ्याची वाटी बिटी सगळं ठेवते आहे ना. हो, आम्ही तो बस तिथे जाऊन तमाशा नको. परत हे माझ्याच नावाने शंको करायचे, तुला सगळं ठेवता आलं नाही. काल तूच भरली कशा बॅग? हॅलो दादा, निघालात का तुम्ही? अरे मग निघा ना लवकर, 3 तास तरी लागतील तुम्हाला पोचायला. आणि वहिनीला जरा साड्या डिसेंट घ्यायला सांगा. तसं नाही रे, ताईंचं माहिती ना. उद्या ठेवा, एकावर एक ठेवू नकोस. बरोबर, चल मी ठेवते. देवांश तयार झाला का? हो, आता येतच असेल. आणि ओमी आणि रिया? काय माहिती, मी त्यांना सकाळपासून पाहिलेलंही नाहीये. अगं बाई, पाहिलं नाही म्हणजे बाहेर गेलेत की काय? कमाल झाली, त्यांना माहिती आता आपल्याला निघायचं आणि आता कुठे बाहेर गेले ते? जानकी, ते कुठे बाहेर गेले तसं मी म्हटलं का? नाही का? मग अगं ते रूम मध्ये असतील, तयार होतील, येतील. बरोबर, बघते मी. ओमी, रिया या लवकर, खालती आपल्याला निघायचंय. सगळी तयारी झाली का? हो हो, बॅग्स टाकलेले. आणि मुलीकडचे निघाले का? काही कल्पना नाही, काही बोलणं नाही झालं. अगं दादा, त्यांना फोन कर आणि सांग आपण गाडी पाठवतोय म्हणून, आणि ड्रायव्हरला सांग गाडी काढायला. हा ठीक आहे, या. ताई, थँक्यू. कशाबद्दल? नाही, तुम्ही मुलीकडच्यांचा इतका विचार केलात ना, म्हणून. हा, मी त्यांचा विचार नाही केलाय, आपला विचार करते. म्हणजे त्यांच्याशी सोयरीक जोडलं जातंय किंवा मला त्यांची काळजी वाटते म्हणून हे सगळं नाही करते. त्या लग्नाच्या वेन्यूवरती ते रिक्षाने येतील ग, एवढी एम्बॅरेसमेंट होईल आपली, म्हणून गाडी पाठवते मी. गाडीनेच यायला सांगा त्यांना. हो. हॅलो मिसेस देशपांडे. रिया, पांडुरंगा, हे लग्न कार्य नीट पार पडू दे. अंजलीच्या हातून आजपर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील त्या तू पोटात घे. तिला त्या घरामध्ये सुखाने नांदू दे. तिच्या पावलांनी त्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येऊ देत. अंजली, हळदी कुंकू वाहाया देवाला. आई, 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 अरे देवा, आई, काय झालं? आई, अगं काय झालं? काय होतं? आई, आई, देवी आई, जहागीरदारांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज. आम्ही आज देवांच्या लग्नासाठी निघतोय. तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे आणि हे कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून आमच्या घरात येऊ दे. अगं बाई,
दिवा विझला. तू अजिबात काळजी करू नकोस. देव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता तू देवाकडे जे काही मागणं मागितलंयस ना ते सगळं पूर्ण होणार आहे. ठीक आहे? काय झालं जानू? दिवा विझला म्हणून टेन्शन आलं का तुला? चला ओके, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. अगं नाही, तुला टेन्शन नाही आलं ना तर मला टेन्शन येतं म्हणून म्हणालो. करा माझी मस्करी. तिथे लग्नात सुद्धा अशीच माझी मस्करी करत राहा. कम ऑन वहिनी, जेव्हा देवांचं लग्न ठरत नव्हतं तेव्हाही तू टेन्शन घेत होतीस, आणि आता ठरलंय, लग्न होतंय तरी टेन्शन घेतेस. बरं, येणारी सून ही तुझ्या पसंतीचीच आहे, त्यामुळे कम ऑन, चिल, सगळं ठीक होईल. चुकलं. काय होतंय तुला? बसवते मी, पाणी आणतो. हो हो, आई आई बस 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 बस. आई काय होतंय? आई तू औषध घ्यायचं विसरलीस का? हा पाणी पाणी पाणी. मामा मी पंप घेऊन आले. बरं वाटत? तू पडतेस का जरा? आई हे घे पंप घे. आई हळू, तू औषध घ्यायचं विसरलीस ना आज? हा अहो वंच, तुम्हाला या आजचाच दिवस मिळाला होता चक्कर येऊन पडायला? अहो शुभ कार्याला चाललोय आपण, का नाट लावलीत तुम्ही? गीता ग, काय बोलतेस तू? वेळ काय, प्रसंग काय? अहो काय चुकलं माझं? तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा ना, प्रसंग काय काय चाललंय तुझं? मामी, आईला खरंच त्रास होतोय, मुद्दाम नाही करत आहे ती. कुणाच ठाऊक बाई. नाही काय आहे, माझं आणि माझ्या लेकीचं जरा बरं झालं ना की तुम्हा दोघा माय लेकींचं पोटातच दुखतं ना. आता माझ्या लेकीला श्रीमंत स्थळ मिळतंय, उद्या परवा लग्न होणार आहे म्हटल्यावर त्रास झालाच असेल यांना. पण म्हणजे इतका त्रास झाला की लगेच चक्करच आली तुम्हाला. ललिता, तू आता गप्प बस, नाही तर मी काय करेन सांगता येत नाही. तुम्ही आम्हालाच का बोलता? नाही म्हणजे मी आणि अंजलीने काही चूक केली असती तर आम्हाला धारेवर धरलं असतात ना. आता तुमची ही बहीण इतकी नाटकं करते तर तिला का नाही बोलत तुम्ही? नाटक नाही करत आहे माझी आई, खरंच त्रास होतोय तिला. आणि हे एवढं सगळं बोलताना तुला काहीच वाटत नाहीये का ग मामी? अंजलीचं आणि देवांश सरांचं लग्न कुठल्या परिस्थितीत ठरवलं गेलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. आणि या सगळ्यावर मी आणि आईने जर राग धरला असता ना तर यात वावगं काहीच नव्हतं. पण मामी, आम्ही असं काही केलेलं नाहीये. उलट सगळा राग बाजूला ठेवून अंजलीचं लग्न चांगलं व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतोय ना.